बहुजन आघाडी एकत्र येण्याआधीच बिघाडी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। कारण पत्रकार परिषदेतून काँग्रेसवर टीका करणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी आता थेट जाहीर सभेतून काँग्रेसवर हल्ला चढवलाय आणि त्यामुळे आंबेडकरांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। पाहुयात त्याच संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। आंबेडकरांचे वार, काँग्रेस गपगार। काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या। मी त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया देणार नाही। काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बहादर। प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप। किसी भी जनसभा में जाएंगे नहीं, ना राहुल गांधी की हो ना शरद पवार की हो। न्याय यात्रा सभांनाही न जाण्याची घोषणा। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही आणि त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची चौफेर कोंडी करायला सुरुवात केली आहे। इचलकरंजीमध्ये शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी भाजपसह काँग्रेसवर देखील टीकास्त्र डागलं। यावेळेला काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बहादर असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अशा सुपारी बहादरांना पक्षातनं दूर करावं असा सल्ला देखील आंबेडकरांनी देऊन टाकला। काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे, हे पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा, काँग्रेसमधून फेकून द्या, काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात। प्रकाश आंबेडकर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शनिवारी पुन्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीची कोंडी करण्याची खेळी केलेली आहे। जोपर्यंत जागा वाटपाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाही, तसंच पवारांच्या सभेलाही जाणार नाही असा निर्णय आंबेडकरांनी जाहीर केला। देखिए, हम लोग जब तक एमबीए के गठबंधन के हिस्सा नहीं होते या उनके साथ में तालमेल में नहीं बैठते, तब तक हम किसी भी जनसभा में जाएंगे नहीं, ना राहुल गांधी की हो ना शरद पवार की हो। प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलेली आहे। आंबेडकरांनी थेटपणे काँग्रेसला लक्ष केलेलं असलं तरी काँग्रेसनं मात्र यावर न बोलण्याचा पवित्रा घेतल्याचं दिसतंय। पण दोस्ती करायची तर पूर्ण करायची असं म्हणत पटोलेंनी आंबेडकरांबाबत सबुरीची भूमिका घेतलेली आहे। मी त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया देणार नाही, कारण की आमचा स्वभाव असा आहे की दोस्ती करायची तर पूर्ण करायची, दोस्तीचा हातही करायचा आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे असं बोलायचं, ते त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया काय द्यावं हे मलाच कळत नाही। तर महाविकास आघाडीनं सुद्धा यावर जास्त बोलणं टाळलंय। वंचित बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घ्यावं, राज्यातले वेगळे पक्ष एकत्रितपणाने महाराष्ट्रात लढावेत आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हा प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीचा आहे। त्यात त्यांनी यावं असा आम्ही सर्वजण एकमताने प्रयत्न करतोय। त्यामुळे त्यांनी केलेल्या कोणत्याही भाष्यावर आज भाष्य करणं आवश्यक नाही। आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ते आम्हाला साथ देतील। महाविकास आघाडीचे नेते आंबेडकरांबाबत जास्त बोलत नसले तरी आंबेडकरांच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीवरच्या टीकेमुळे भाजपला मात्र आयती संधी मिळाल्याचंच पाहायला मिळालंय। आता आंबेडकर साहेब कोणाबद्दल काय बोलतात, कधी बोलतात या संदर्भात मी काय सांगू। मी एवढंच सांगतो की आमच्या शुभेच्छा बस। महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्याआधीच मित्रपक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलेला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी थेटपणे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष केल्यानं याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। शनिवारी बैठक रद्द झाल्यानं त्याची सुरुवातही झालेली आहे। गेल्या निवडणुकीत वंचितमुळे बसलेला फटका पाहता आता प्रकाश आंबेडकरांनी निर्माण केलेलं हे अंतर्गत आव्हान महाविकास आघाडीचे नेते कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।